सद्भावना मंच व जमाती इस्लामी हिंद शहर शाखा यांच्या वतीनं जे आयोजित केलेलं चर्चासत्र आहे, त्या चर्चासत्रासाठी जमलेले आपण सर्व समता, एकता आणि समानता पाहिजे असल्यावर आपल्याकडं अशी कमतरता असते. कारण फक्त म्हणा हिंदू खतरे में है आणि मुस्लिम खतरे में, आत्ता दगड जमा होतील तर फटाफट ही अवस्था ज्या पद्धतीने निर्माण झाली. आत्ता जाधव सरांनी फार सुंदर सांगितलं की ज्या पद्धतीने जो आमचा वारकरी संप्रदाय असो, कुठलाही संप्रदाय असो, तो संप्रदाय सांगतो की सर्वांनी आपण एकत्रित आलं पाहिजे. म्हणूनच आमच्या ज्ञानदेवाने कधीतरी म्हटलेलं आहे, आता विश्वात्मके देवे. हा सर्वात मत आता आत्ता या वेळेला मला काय पाहिजे तर मला इथे समानता पाहिजे, मला इथं समता पाहिजे, मला एकता पाहिजे, मला बंधुता पाहिजे आणि सर्वांना सारखा अशा प्रकारचा न्याय असला पाहिजे. आणि म्हणूनच याच्यावर एकतेवर चालणारी खऱ्या अर्थाने सर तुम्ही म्हणालात, मी तर 2 मिनटं बोलणार आहे. कारण मानसिकता अशा प्रकारची असते की हिंदू आणि मुस्लिम हे ऐक्य हा शब्दच हा एक वेगळ्या प्रकारचा लोकांना मारामारी करण्यासारखा, लोकांना हा न पटणारा शब्द आहे. परंतु याच्याशिवाय कधीही पर्याय नाही. समाज, मानव हा संपूर्णपणे एक आहे. सगळ्यांचा रक्तगट एकच आहे, सगळे रक्त एकाच पद्धतीचे आहेत. विचार आहेत, आपापले विचारधारा वेगवेगळ्या पद्धतीने कुठेतरी जाऊन भेटत असतील, परंतु या समाजाच्या उत्थानासाठी, देशाच्या उत्थानासाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी जे संपूर्णपणे चाललेलं असतं. परंतु त्यामध्ये कुठंतरी बाधा आणणं आणि मग चांगल्या विचारापासून आपण दूर जाणं, याच्यासाठी आपण अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेतोय. मला वाटतं मी पण या कार्यक्रमाला जवळजवळ 4-5 वर्षापासून येतो. आणि म्हणूनच मुद्दामून मिर्झा सर आणि मला काय कुठं बसू देत नाही. मी आत्ता आम्ही भानुशी सर आणि मी देवगिरी कॉलेजला होतो. देवगिरी कॉलेजची मीटिंग संपली आणि डायरेक्ट आम्ही इकडे आलो. कारण 2 मिनिटं असो की तुमच्यामध्ये आल्यानंतर आपल्याला आपणही एक आहोत. मी तर बरेचशा वेळा असं बोलत असतो की आपण गुलमंडीच्या पलीकडे गेलं का पाकिस्तान आणि गुलमंडीच्या अलीकडे गेलं का हिंदुस्थान, तिकडे गेलं का काय करायचं आणि इकडे आलं का काय करायचं. अरे माणसं कपड्यावरून पाहतात, माणसं कसं चालतो त्याच्यावरून बघतात, माणसं कुठं राहतात त्याच्यावरून हा विचार केला जातो. परंतु हा विचार कधी आपल्याला एकतेचा केला पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी समानतेचं रयतेचं राज्य केलं. कधी त्यांनी सांगितलं नाही मी हिंदूचं राज्य करतोय किंवा अमक्याचं राज्य करतोय तमक्याचं राज्य करतोय. रयत हा माणूस धरून त्यांनी प्रत्येकाला रयतेचा माझा मावळा म्हणलं, प्रत्येकाला मावळा मानलं आणि प्रत्येकाला मावळा म्हणून ही रयत निर्माण केली. आणि हे रयतेचं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न या देशामध्ये, या भूमीमध्ये सर्वात प्रथम या छत्रपती शिवरायांनी केला. हा विचार आपल्याला एकमेकाला द्यायचा आहे, त्यांच्याच विचाराने चालायचं आपल्याला. खऱ्या अर्थाने या देशामध्ये सर्वोत्तम पहिल्यांदा जर लोकशाही कोणी जर दिली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. सर्वसामान्य, सर्व गटातले सर्व लोक एकत्रित घेऊन, सर्वांचा विचार एकत्रित करून या समाजाला काय दिलं पाहिजे, या सर्वसामान्य माणसाला काय दिलं पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना आपण एकत्रित कसं घेतलं पाहिजे, हा विचार आपल्याला दिलेला आहे. आणि या सगळे जे काही आपले जे प्रमुख वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे वेगवेगळ्या प्रकारचे जे पंथ असतील, हे पंथसुद्धा तेच सांगत असतात. सर्वजण आपण एक आहोत, एकतेने वागलो पाहिजे, एका विचाराने आपण काम केलं पाहिजे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. आणि म्हणूनच काही गोष्टींचा विचार घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे धर्म असतील, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ असतील, हे सगळे ग्रंथ जरी वेगळे असले तरी मिर्झा सर तुम्हाला सगळ्यांना माहिती, या सगळ्या ग्रंथाची पूजा आपण छत्रपती शिवरायांच्या क्रांती चौकामध्ये करतो आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीला करतो. हे महाराष्ट्रात नव्हे, भारतात नव्हे, जगात कुठेही होत नाही. एकाच पालखीमध्ये सर्व धर्माचे माझे सर्व ग्रंथ असतात आणि ती ग्रंथदिंडी माझे छत्रपती शिवरायांच्या क्रांती चौकामध्ये फिरत असते. त्याची कमिया आपण सर्वांनी आपल्या मदतीने आपण करून दाखवलेले. आणि म्हणूनच हा विचार आपल्या मनामध्ये, एकमेकांच्या मनामध्ये जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपण एक होणार नाहीत. म्हणून समता, एकता, बंधुता ही निर्माण झाली पाहिजे, ही कृतीतून निर्माण झाली पाहिजे, कार्यक्रमातून, चर्चासत्रातून होणार नाही. म्हणून मी अनेक वेळा सांगितलं की आपल्या शाळा उर्दू शाळेत गेल्या पाहिजे, उर्दूच्या शाळा आपल्या शाळेमध्ये आल्या पाहिजे, हे विद्यार्थी ते विद्यार्थी एकत्रित आले पाहिजे. आणि त्याचाच कार्यक्रम म्हणून आम्ही तो जो शिवचरित्र पारायणाचा कार्यक्रम क्रांती चौकामध्ये घेतो तोच घेतो. एका बाजूला मुस्लिम असतो बसला, एका बाजूला हिंदू असतो, दलित असतो, सगळ्या प्रकारची मुलं त्या ठिकाणी बसलेले असतात आणि आमची बुरख्यातली महिलासुद्धा त्या ठिकाणी आमचं शिवचरित्र वाचते. आपण कुराण वाचतो एक दिवस त्या ठिकाणी आपण संविधान वाचतो. आपल्याला जे देशाने दिलं आहे, जे एकतेने दिलं आहे, या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत एकत्रित करणार नाहीत तोपर्यंत आपले चालणार नाही. म्हणून या अशा प्रकारचे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची मला 2 मिनिट का होईना यामध्ये बोलण्याची संधी दिली, तुमच्यामध्ये येण्याची संधी दिली. धन्यवाद.